अंबोली घाटाचा एक किस्सा सांगतो. काय ते कार्यक्रम होता, तर त्यांनी मटण दिलं होतं, कच्चं मटण त्यांना दिलं होतं. तर एका पर्टिक्युलर पॉईंटला आल्यानंतर त्याला आवाज यायचा, येऊ का तुझ्यासोबत? खूप मोठा बैल असं त्यांना दिसला. मग नंतर एक कुत्रं आलं. ते कुत्रं काय पिछत सोडेना. त्या मंदिराजवळ एक माणूस, जुनाट असे कपडे. आम्ही जसं पुढे गेलो तसं तो माणूस समोरून आला. म्हणला, माझं गाव ॲक्च्युली सोलापूर जिल्ह्यात येतं. त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आहे. सगळे लोक मेलेले आहेत. मिस्टिरियस डेथ, ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक, सिव्हिअर अटॅक, कोणाच्या अंगावर काहीतरी कोसळले, वाईट मृत्यू. एका मुलीच्या अंगात 5 आत्मे असतात. मला वाड्यावर जायचं. चल अच्छा आत्ताच्या आत्ता घेऊन चल. चल चल मला वाड्यावर घेऊन चल. जशी हनुमान चालीसा लावली, भाई मी तुला सांगतो, फिल्ममधला सीन असतो ना एखादा, तशी ती उड्या मारायला लागली. तिचे हात असे पकडले होते, ती अशी करत होती. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर विनय आलेले आहेत. कसे आहात तुम्ही? व्यवस्थित. तुम्ही कसे आहात सर? मी पण एकदम छान आहे. तर आपण आज कोणत्या तुमच्या अशा किस्स्यापासून स्टार्ट करणार आहोत? सो अंबोली घाटाचा एक किस्सा सांगतो. आम्ही फोटोग्राफीसाठी गेलो होतो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी. तर कॅम्पेन होतं, तर मी जस्ट असिस्ट म्हणून गेलो होतो. तर अंबोली घाटातनं आमचं हॉटेल काहीतरी एक साधारण 2-3 किलोमीटरवर असेल. तर आम्ही रात्रीत येत होतो. तर सगळे फोटोग्राफर आपलं काही, आज काय तुला मिळालं का वगैरे, हे वगैरे, हा फोटो चांगला आला. तर आमची ही डिस्कशन चालू होतं. तर आपल्याला माहिती आहे की घाटामध्ये काही काही ठिकाणी अशी छोटी छोटी मंदिरे करून ठेवलेली असतात. त्याचं लॉजिक मला नाही कळलं, पण कदाचित ही श्रद्धा असते की जर या इथं कुठली एंटिटी असेल तर ह्याच्यामुळे ते एंटिटीला ती बांधून ठेवता येईल, असं काहीतरी असेल. सो मग आम्ही येत असताना त्या मंदिराजवळ एक जुनी M80 गाडी आली. M80 जुनी M80 बजाजची. एक माणूस, जुनाट असे कपडे, अप्रॉक्स 80s मधले वगैरे कपडे, बेल बॉटम पॅन्ट वगैरे असा आला. तिने गाडी लावली, उतरला, देवाच्या पाया पडला. आम्ही हे सगळं बघतोय बरं का. म्हणलं भारी, म्हणलं लोक रात्रीत वगैरे येत असतात. म्हणलं इथं काहीतरी जागृत देवस्थान दिसतं. आम्ही जसं पुढे गेलो तसं तो माणूस समोरून आला. म्हणला, इथं रात्रीचं हिंडत जाऊ नका, भूतबित असते तिथं, झपटलं तर वाट लागेल. म्हणलं ठीक आहे दादा. म्हणलं आम्ही हॉटेललाच चाललो, आमचं इथंच हॉटेल आहे, आम्ही काही कोणाला डिस्टर्ब नाही करायला आलेलो. ठीक आहे म्हटलं. तो माणूस गेला, गाडी वळवून गेला. तर तो माणूस आम्हाला एवढं सांगायला आला होता. तो माणूस समोरून आला, आमच्या थांबला, परत युटर्न आणि युटर्न मारून गेला. त्याला जायचं, तो इकडं जाईल ना. हां. आम्ही आणि आमचे ग्रुप, आम्ही एकच सांत्वन करतो एकमेकांचं. नाही तो त्या देवाच्या पाया पडायला आला असेल. अजूनही तेच चाललंय आमचं. पण एवढ्या रात्रीचे? उत्तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते काय होतं. एक मे बी एक गुड एंटिटी असेल जी आम्हाला वाचवायला आलेली असेल. त्याच्यानंतर आम्ही गप्पा न मारता आरामात कॅमेरे वगैरे पॅक केले, शांतपणे चाला, ॲज युजल हनुमान चालीसा, जय हनुमान ज्ञान गुण सागर करत 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 आम्ही हॉटेलला गेलो. दुसऱ्या दिवशी चला रिटर्न झालं. म्हणलं कोल्हापूरला जायचं होतं आम्हाला. अजूनही ते जाणवलं की हे होतं प्रचंड, की तो फक्त तेवढं सांगायला आला होता. इज दॅट सो? अजून तुम्ही कोणता अनुभव सांगणार आहात? ॲक्च्युली माझा किस्सा नाही आहे, पण माझ्या गावामध्ये झालेला किस्सा आहे की भीती किती घातक असते माणसासाठी. माझं गाव ॲक्च्युली सोलापूर जिल्ह्यात येतं. सो पूर्वीच्या काळी एखादा व्यक्ती आजारी पडला तर ते उतरून टाकायची एक पद्धत असायची बघा. सर एका ठिकाणी एक व्यक्ती आजारी होता, तर त्याच्या भावाला सांगितलं की त्याच्या अंगावरनं उतरून टाकायचं. त्याने काय त्याचं पत्रावळी घेतली होती आणि त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं, भात वगैरे येते, आणि म्हणले जायचं आणि फेकून यायचं आणि मागे वळून बघायचं नाही. सो त्यांनी ते घेतलं, तो गेला आणि ते उतरून त्यांनी टाकून दिलं. आता रात्रीची वेळ, एक 9, 9:30, 10ची वेळ वगैरे असेल, आणि पूर्वीच्या काळी गावामध्ये शौचालयाची काय सोय नव्हती. तर एकदी शेतामध्येच बसला होता आणि त्यांनी जे फेकलं होतं ते नेमकं त्याच्यासमोर येऊन पडलं. अच्छा. हा जरा चेष्टेमध्ये म्हणला की पोचलं रे पोचलं, आणि तो चालताना त्याला फक्त आवाज आला, पोचलं रे पोचलं. तर तो एवढा घाबरला, घरी आला, आजारी पडला. मग त्याला विचारलं काय, मला आवाज आला, ते भूत बोललं माझ्याशी. तर लोक त्याला समजावत होते की असं काही नसतं वगैरे. नाही मी ऐकलं आवाज, ते पोचलं रे पोचलं बोललं वगैरे. असं करत करत 2-3 दिवस झालं तो प्रचंड आजारी. म्हणजे गावातली सगळी लोक बघायला आली त्याला. कुठून तरी फिरता फिरता त्या माणसाला खबर लागली जो ते बोलला होता,
की असं असं त्याला बोललो. मग तो म्हणला अरे मीच बोललो होतो चुकून चेष्टेमध्ये. मग लोक बोलायला लागले अरे तुला काय कळतं का, तो आजारी पडला बिचारा, चल त्याच्या घरी चल म्हणले, त्याला जाऊन सांग. तो आला, म्हणला काय झालं, अरे ते भूत बोललं वगैरे असं. तो आजारीच होता. तो म्हणला भूत बीत नाही मी बोललो. नाही म्हणला, तू मला बरं वाटावं म्हणून बोलतोय. असं करता करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही भीती एवढी घातक असते. का का चेष्टा करायची एखाद्याची. म्हणजे आत्ताही फिल्मच्या सेटवर आमचा एक किस्सा झाला होता की एक ॲक्ट्रेस होती आणि तिची आई आली होती आणि आम्ही रात्री शूट करत होतो आणि भूताची स्क्रिप्ट आहे म्हणल्यानंतर त्याच्या आईने ॲक्टिंग करायला सुरुवात केली की त्याच्या अंगात भूत गेले वगैरे, असं असं एकदम असं 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 हा करायला लागली. आणि त्यांच्या लक्षात हे नाही आलं की ती जागा खरंच हॉन्टेड आहे. आम्ही जिथं शूट करत होतो बायले केली काही झालं नाही, पण तिथं आमच्याबरोबर जवळजवळ 15-16 मुली होत्या, 6-7 मुलं होती. त्यांची जबाबदारी माझी ॲज अ डिरेक्टर म्हणून. काय झालं असतं, ती असं नाही का आवाज बदलून बोलायला लागली, मला हे पाहिजे मला ते पाहिजे. मग मी गेलो, म्हणलं काय पाहिजे म्हणलं तुला. मला एक नारळ आणि पेढे पाहिजे. म्हणलं 1 मिनटं, कुठल्या भूताची डिमांड एक नारळ आणि एक पेढ्याचं असते. म्हणलं तुम्ही ॲक्टिंग करता. नाही नाही मी ॲक्टिंग नाही करत. पाणी घेतलं, ओतलं, जागेवर आले. म्हणलं मॅडम कशाला ॲक्टिंग करायची, चेष्टा कशाला करायची. म्हणलं त्या चेष्टेमुळं काय झालं, 2 मुली आजारी पडल्या. कारण त्यांनी ते अचानक बघितलं, जस्ट शूट कट झालं आणि त्यांनी समोर बघितलं. काय होणार आहे, चेष्टा करायचीच नाही. भयानक असं चेष्टा. आणि तेव्हापासून आम्ही पण एक ठरवलं की कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर लोक चेष्टा करतात ना, अशा हॉन्टेड ठिकाणी जाऊन चेष्टा करूच नाही. कारण जर एखाद्या वेळेस ते खवळलं तर मग तुला शांत करणं नाही, सोपं नाहीये. शक्यच नाही. अजून तुम्ही कोणता अनुभव सांगणार आहात? तर माझ्या पणजीच्या बाबतीत झालेला खरा किस्सा आहे. माझ्या आईने मला खूप आधीपासून सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे 80sच्या टायमिंगला जास्त हॉस्पिटल्स नव्हते. तर बाळांची डिलिव्हरी करायला काही दाईमा टाईप अशा बायका होत्या ज्यांना बोलवायला वगैरे यायचे की बाळाची आमच्या डिलिव्हरी तुम्ही करून द्याल का. आणि त्यावेळेस पैसे म्हणजे काय थोडेसे फार त्यांच्या काळात काही जे असतील नाणी वगैरे आणि धान्य द्यायचे किंवा नारळ वगैरे काही ओटी भरायचे हे. मानपाट. तर माझ्या आजीला त्या गावातले लोक ओळखत होते की ही व्यक्ती करते म्हणून. आणि रात्री अपरात्री शेजारच्या पाजारच्या गावातली लोकं पण यायची. तर एकदा असं झालं की खूप रात्री म्हणजे साधारण 12-1च्या दरम्यान एक बैलगाडी आली, घराजवळ थांबली. म्हणजे असं असं त्यांना बोलवा, आमची जी कोण आहे ती डेथ जवळ आली आहे जवळ. मग ठीक आहे, मग आजी म्हणली ठीक आहे, पणजी आमची म्हणली ठीक आहे. मग ते गेले वगैरे, बघितलं व्यवस्थित डिलिव्हरी झाली, व्यवस्थित झाली, काही नाही, खूप छान. आणि त्यांचे जे आजूबाजूचे लोक होते ना ते पण खूप छान होते की आदर सत्कार वगैरे एवढं सगळं चांगलं झालं आणि मुलगा झाला होता. सो मग खूप एक आनंदी वातावरण, पूर्वीच्या काळात मुलगा होणे वगैरे खूप आनंद. मग म्हणले नाही नाही तुम्ही आलाय तर तुमची ओटी भरणार वगैरे. ओटी भरले, खूप सारी नाणी दिली, खूप 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 त्यांचा मानपान खूप केला. आता या सगळ्या प्रोसेसला वेळ झाली होती, 5-5 वाजले होते आणि हिवाळ्याचे दिवस होते. सो त्या माणसाला सांगितलं की त्यांना जिथनं सोडलं त्यांना तिथं परत सोडून ये. बैलगाडी निघाली, जसं सूर्य उगवायला लागला बैलगाडी थांबवली त्यांनी. जाऊ म्हणले इथनं उतरून, तुमचं तुम्ही. ते म्हणले अहो मला नाही नाही लवकर जावा. काय त्यांनी बोललं परत, ते बाळाचं हे झालं ना, असे काहीतरी तुटक उत्तरं देत होता. काही पण. ती पण म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. त्याला ना, आणि गाव एक 2-3 किलोमीटरच राहिलं होतं. त्या म्हणल्या ठीक आहे. आणि त्यावेळच्या लोकांना सवय पण असायची खूप, चालायची. आणि ते पाटे निघायचे. मग ते उतरले आणि त्यांनी पदरात सगळं असं घेतलं होतं. जसं जसं सूर्य वरती यायला लागला आणि जसं ते चालायला लागले, ती त्यांची जी जोडी होती ना ती जड वाटायला लागली. ठीक आहे आता घर जवळ येईल असं करत 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 ते गेले. घरी गेल्यानंतर आता घरचे उठले होते वगैरे. त्याने म्हणले परत वगैरे आणा, काही धान्य दिलेत म्हणून तिने असं पदर काढला, दगड माती आणि गोटे. त्याच्यानंतर त्या आमच्या घरातल्यांनी तिथं जाऊन चौकशी केली तर असं कुठलीही व्यक्ती नाही आहे, असं कुठलंही घर नाही आहे. मग रात्री डिलिव्हरी कुणाची केली. बापरे. आता माझ्या गावात एवढे किस्से आहेत ना, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहेच.
तर अजून एक किस्सा सांगतो. आमचं जे घर आहे म्हणजे माझ्या आजोळी जे घर आहे ना, त्या घरावर ब्लॅक मॅजिक केलं होतं कोणीतरी. आपण म्हणतो ना की खूप आनंदी फॅमिली पण लोकांना बघवत नाही. तर कुठेतरी एका ठिकाणी सगळं ब्लॅक मॅजिक करून गाडलं होतं. ते जमिनीच्या खालून घासत 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 जमीन पोखरून 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 घरापर्यंत आलं होतं. आणि एका पावसाळ्यात काहीतरी ती घराच्या पाठीमागची भिंत पडली होती म्हणून त्या घराचं बांधकाम मी काढलं होतं. त्यास ते मडकं सापडलं होतं. तर लोक चर्चा की काय आहे नक्की वगैरे, लोकांना वाटलं गुप्तधनी वगैरे. एक माणूस हात लावायला गेला, फेकला गेला तो जोरात. एवढा जोरात फेकला गेला त्याच्या पाठीला म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झालं होतं. जो माणूस बांधकाम करायला आला होता त्याच्या बाबतीत हे झालं होतं. कसं बसं करून ते काढलं, पण त्याच्यानंतर तिथं जी खोली बांधली होती त्या खोलीत 3 डेथ झाल्यात त्याच खोलीत. आणि आम्हाला आठवतं ते लहानपणी त्या खोलीत गेल्यानंतर ना भकास वाटायचं. असं खूप असं आपण म्हणतो ना फ्रेश वाटतं ना, तसं वाटतच नव्हतं. अंधार, तुम्ही कितीही लाईट लावा, अंधाराचे पण प्रकार असतात. साधा आणि खूप गडद अंधार, तो गडद अंधार तिथं असणारच. बापरे, आणि एकाच ठिकाणी 3 डेथ होणं नॉर्मल नाही आहे. नाहीच. माझ्या आजीच्या बाबतीत एक किस्सा. माझी आजी खूप लहान होती, म्हणजे अगदी बाळ वगैरे असेल. तर आमच्या वाड्यामध्ये एक जण होते, त्यांचा माझ्या आजीवर खूप जीव म्हणजे अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखं. तर त्या कॅन्सरनी गेल्या होत्या. तर त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना त्या दिसल्या आजूबाजूला, आमच्या घराच्या आजूबाजूला. कुणी रात्रीच विचारलं तर मी आहे वगैरे, ओळखलं नाही का वगैरे, असं लोकांचे किस्से. तर एक दिवस असंच आजीला पाळण्यात झोपवलं होतं आणि रात्री सगळे झोपून गेले. तर ती रडायला लागली आजी आमची. अचानक पाळणा हालायला लागला आणि जे आमचे कोण झोपले होते त्यांच्या अंगावरून असं पदर गेल्यासारखं त्यांना जाणवलं. म्हणून ते उठले, बघतोय तर पाळणा ऑटोमॅटिक हालतोय. ते म्हणतात ना की ते आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर पण ते एक असतं ना की हिला माझी गरज आहे, कदाचित म्हणून ते आलं असेल. बरोबर. पण नंतर लक्षात आलं की त्या स्पिरिटनं पजेस पण केलं होतं एका पॉईंटला, कारण खूप त्रास झाला होता त्यांना. खूप म्हणजे एवढ्या लहान बाळाला खोकला, उलटी, जुलाब अचानक. ते नंतर काहीतरी नजर वगैरे हे गेली वगैरे, सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते सगळं नॉर्मलाईज झालं. पण अजूनही ते किस्से आम्हाला सांगतात, त्यास अजूनही ते धडकीवरती की काय झालं असेल. बरोबर. जो व्यक्ती झोपला त्याच्या अंगावरून असं पदर गेल्यासारखं जाणवलं. जी व्यक्तीच नाही आहे त्या व्यक्तीची साडीचा पदर. आणि घरातल्या काही लोकांना असं रात्री दिसायचं की लाल साडी घालून ते बसतात कोपऱ्यात म्हणून. मला अजून एक प्रश्न होता की तुम्ही आता बरेच असे हॉरर मूव्हीजचे स्क्रिप्ट लिहिले आहेत किंवा रेकॉर्ड केले. असा कोणता पिक्चर आहे जो तुम्हाला आवडला आहे किंवा त्यातली गोष्ट तुम्हाला आवडली आहे, आणि त्याची गोष्ट काय आहे? एक्झॉर्सिस्ट. आणि तो रिअल हॉन्टेड फिल्म आहे. काय आहे त्याची स्टोरी? एक्झॉर्सिस्ट म्हणजे एका मुलीच्या अंगात 5 डेव्हिल होत्या. द एक्झॉर्सिझम तो आहे 83 मधला मूवी आहे. आणि त्या मूवीची गोष्ट पण अशी की त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आहे. 3 पार्ट आहेत त्या मूवीचे, एकही माणूस जिवंत नाही आहे. ॲक्च्युअल मूवीमधले ॲक्टर्स जिवंत नाही आहेत. क्रूपासून सगळे लोक मेलेले आहेत. मिस्टिरियस डेथ, ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक, सिव्हिअर अटॅक, बर्न होऊन, कोणाच्या अंगावर काहीतरी कोसळले, प्लेन क्रॅश, वाईट मृत्यू. एका मुलीच्या अंगात 5 आत्मे असतात, पण ॲक्च्युली आत्मा असतो लुसिफरचा. तो फादर एक्झॉर्सिझम करत असतो, पण ते येतच नसते बाहेर. काही नाही, फक्त तिनं प्लॅनशीट केलेलं असतं, ओविजा बोर्ड वापरलेलं असतो, म्हणून त्या गोष्टी झालेल्या असतात. असाच एक किस्सा झाला होता माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या मैत्रिणीच्या घरी जे वॉशरूम होतं ना ते पॅक्ड आहे. त्याला खिडकी नाही आहे, व्हेंटिलेशन नाही, पण दार आतनं वाजत होतं. भाई तिला म्हणलं घर सोड, कारण हे नॉर्मलाइज नाही आहे. कुठेतरी ते जाणवतं मला, कधी कधी जाणवतं. जे एवढे किस्से मी केलेत, पण मला कुठेतरी तो देवाचा हात आहे, कुठेतरी देवाची शक्ती पाठीमागं आहे, म्हणून मला त्या गोष्टीचा त्रास नाही झाला.
पण जाणवतं तर मी 10 लोकांना अवेअर करणं माझं काम आहे. बरोबर. नको तर जा. तिने ती जागा सोडली. तिला जॉबचं मध्ये टेन्शन होतं, ते सॉल्व्ह झालं. मग आपल्या पण स्टुडिओमध्ये हो. काहीतरी सो जसं तुम्ही म्हणला की कुठली एक स्क्रिप्ट, तर वेरोनिका नावाची एक नेटफ्लिक्सवर सिरीज आहे. त्यांनी चॅलेंज घेतलं होतं की ही सिरीज रात्री 3 ते 5 मध्ये बघून दाखवायची. 99.99% लोकांनी ते हरकलेत. कोणीच बघू शकत नाही ती सिरीज एकट्याने बसून. आणि ती आहे तशी, ती रिअल इन्सिडेंट्सवर आहे. तर मी आणि माझा मित्र रात्रीत बघायला म्हणून बसलो होतो. 4:15ला लाईट गेली. आता मला सांगा, लाईट गेल्यानंतर टी व्ही किती वेळात बंद व्हायला पाहिजे? लगेच 6-7 सेकंद राहील. 6-7 सेकंद राहील का डिस्प्ले? 6 सेकंद डिस्प्ले राहिला होता. मी आणि मित्रांनी पूर्णपणे बघितलं. बंद करा म्हणलं, गपचूप नका म्हणलं, नका उगाच बोलू, झालंय जेवढं झालंय तेवढं खूप आहे, बंद करा. सेम भय सिरीज जी आत्ता आली होती गौरव तिवारीची, बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत. माझ्या मैत्रिणीला अनुभव आला होता की ती रात्रीत बघत बसली होती. त्यांना फोन केला होता की मी सिरीज बघते. म्हणजे नको बघू, गाडोबान नको करू उगाच. नाही नाही काय नाही होत. म्हणलं बाळा, तो अख्ख्या ह्याच्यामध्ये एकटीच आहे फ्लॅटमध्ये, कशाला म्हणलं त्रास? नाही नाही मला काय नाही होत, आता आपण एवढं शूट केलं. म्हणलं शूटची गोष्ट वेगळी असते, काही गोष्टी काही मीडियममधनं येऊ शकतात, नको बघू. बरोबर. मी तुला सांगतो, वाटल्यास तुला चांगल्या सिरीज मी सजेस्ट करतो. आज रात्री एकटे आहे तर मी चांगल्या सिरीज तुला सजेस्ट करतो, काही नाही होत. रात्री 2:30ला फोन बिने कसं तरी होतं, असं वाटतं काहीतरी आहे. म्हटलं बघ, म्हणलं भूक तुझ्या कर्माची फळं. तिला रात्रीत मग मित्राला फोन केला, तिला म्हणलं मग मैत्रिणीच्या घरी जा. ते जरा शांत. 2-4 दिवसांनी परत गेली, परत म्हणली रात्रीच काही ना काहीतरी होतं. म्हणजे तू कशाला म्हणलं केलं ते? कारण काही काही गोष्टी अशा असतात की काही मंत्र वगैरे उच्चारण वगैरे जे असतात ना, ते रिअल लाईफशी कनेक्टेड होतात. आपण म्हणतो ना मल्टिवर्स काइंड ऑफ असतं, हे तसं मल्टिवर्स आहे. मिरर, फिल्म्स, फोटोज हे कनेक्ट होतात आपल्या ह्याच्याशी. मिररमध्ये एक वेगळी दुनिया असते. लास्ट टाईम तुम्हीच सांगितलं होतं, मिररमध्ये एक वेगळी दुनिया असते. तसंच फिल्मची पण एक वेगळी दुनिया जी आपल्या दुनियेशी कनेक्ट होते, स्पिरिट कनेक्ट होतं. फोटोमधनं पण स्पिरिट कनेक्ट होतंच होतं. किंवा जे इथे ॲक्च्युअल स्पिरिट आहेत, मे बी ते ॲक्टिवेट होत असतील. हो, कारण तुम्ही ते बघताय, त्यांच्याबद्दल बोलताय. त्यांच्याबद्दल बोलताय, आणि त्यात तुम्ही काय करताय, काहीतरी खातपीत बोलताय, मजाक उडवताय. साहजिकच आहे ना, तुम्ही त्याच्याविषयी जर हे करायला गेलं तर साहजिकच आहे, तुम्हाला त्रास देणारच, नो डाऊट. तुम्ही आता कोणता अजून एक किस्सा सांगणार आहात? हा किस्सा माझ्या आजोबांच्या बाबतीत घडलेला आहे. माझे आईचे जे वडील आहेत त्यांच्या बाबतीत. तर पूर्वी शेतामध्ये पाणी यायचं, खूप उशिरा रात्रीत वगैरे पाणी यायचं. तर माझे आजोबा आणि त्यांचे जे मित्र होते ते शेतात पाणी द्यायला गेले होते. तर ते कॅनलमधनं पाणी काही पुढं जाईच ना, काहीतरी चुकअप झाल्यासारखं झालं होतं. आजोबांनी बघितलं तर एक प्रेत त्याच्यामध्ये तरंगत होतं. कोणीतरी पिऊन आपलं पडलं असेल पाण्यात वगैरे असं म्हणून त्यांनी काय केलं, काठी घेतली, आपली पाठ असते ना त्या पाठीवर असं प्रेस केलं त्या प्रेताच्या, आणि असं करून पुढं ढकललं. तर त्या नळीतनं ते गेलं बाहेर. गेल्यानंतर तो पाण्याचा फ्लो पण झाला वगैरे, सगळं पाणी दिलं वगैरे. आणि आता काही दिवसांनी जवळच्या शहरामध्ये कणीस द्यायचं होतं, मक्याचे कणसं वगैरे ते विकायचे होते. सो हे म्हणजे की रात्री जायचं, ते कणीस वगैरे बांधायचं, त्याचे ते पोती तयार करायची आणि दुसऱ्या दिवशी पाठवून द्यायचं, असं त्यांचा काहीतरी प्लॅन होता. आजोबा म्हणले ठीक आहे, आपण रात्री जेवण झालं की जाऊया. जेवण झाल्यानंतर तेच दोघं जाऊया म्हणले, ठीक आहे. गेले वगैरे, ते बांधायला गेले. तर त्यांच्याबरोबरचे जे होते आजोबांचे मित्र, ते म्हणले मी जरा घरी जाऊन येतो, काहीतरी काम आहे. ठीक आहे म्हणले, जा, मी हे काय करून जातो. असं म्हणून ते करत होते. करून झालं, त्यांनी पण सायकल वगैरे काढली आणि ते निघाले. निघाल्यानंतर त्याच ठिकाणी जिथं ते पाण्याचं झालं होतं ना, त्याच कॅनलवर एक माणूस शौचाला बसला असं त्यांना दिसलं. कोण आहे रे असं म्हणून त्यांनी हे केलं, तर फक्त वरचा भाग उभा राहिला. आजोबांनी सायकल तशी घेतली, घरी आले. काय नाही, आले घरी, झोपले वगैरे. दुसऱ्या दिवशी सांगितलं. आजोबा घाबरले नाही, दुसऱ्या दिवशी सांगितले वगैरे, असा प्रकार आहे. त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी कोणीतरी परत तसंच येत होतं, त्याला तसंच जाणवलं. त्याला फक्त खालचा भाग दिसला.
आणि ते पूर्वीच्या काळात ते असे रेघाच्या लाईन्सच्या पॅन्ट्सचं अंडरवेअर असतात बघा, किंवा पायजमे वगैरे, तसला माणूस. आता हे डिस्क्राईब झालं होतं की पांढरी बंडी आणि तसला पायजमा असलेला माणूस. एका माणसाला झालं ठीक आहे, 2-4 माणसांना कसं होईल हीच गोष्ट, आणि त्याच स्पॉटला. आणि तो म्हणजे तो कॅनल जो आहे तो मोस्टली हॉन्टेडच आहे, कारण तिथं 3 किस्से घडलेले आमच्याच नातेवाईकांमध्ये. एक आमचे नातेवाईक होते आत्ता, तो येत होता शहरातनं गावाकडे, तर त्याच्याकडे बुलेट होती. तर बुलेटला काहीतरी मस्त असं लाईटिंग विकेटिंग लावून घेतलं होतं, म्हणजे असं गाडी रोडवर जरी जात असेल तर खाली अशी लाईट लागली की त्याचा पूर्ण असं हे पडायचं, म्हणजे रस्ता पण त्याला क्लीन दिसत होता, खालचा रस्ता आणि पुढचा रस्ता पण. त्याला असं जाणवलं की कुत्रं पाठीमागं पळत आहे. त्यांनी बघितलं तर सावली दिसते पण कुत्रं दिसत नाही आहे, फक्त सावली पळतीये. त्या लाईटमध्ये सावली पळताना दिसतील पण कुत्रं दिसत नाही आहे. सेम त्या स्पॉटलाच. त्या स्पॉटपासून साधारण थोडा वेळ नंतर बंद. आणि आमचे आजोबांचे जे माझे पणजोबा जे होते त्यांचे भाऊ, ते एकदा रात्रीत येत होते, तर एका ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता, तर त्यांनी मटण दिलं होतं, कच्चं मटण त्यांना दिलं होतं आमच्या आजोबांना. तर ते आमचे पणजोबा घेऊन येत होते. तर येताना सायकलवर, आता पूर्वीच्या काळी सायकल वगैरेच, येत असताना बैल, खूप मोठा बैल असं त्यांना दिसला, याच्या गळ्यात घुंगरं होती. तो यायचा आणि सायकलच्या समोर आडवा यायचा. यांनी सायकल इकडनं काढली की परत थोड्या वेळाने परत आडवा यायचा. यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी काय केलं, मटणाचा तुकडा काढला, फेकला, पुढे गेले. मग नंतर एक कुत्रं आलं सायकलच्या. त्यांनी असं करत ते कुत्रं काय पिच्छत सोडा ना, ते सायकलच्या टायरच्या बरोबर असं जवळपास आणि भुंकायचं जोरजोरात. पिशवी घेतली, टाकली, घरी पळाले. ते मटण घेऊन येत होते म्हणून या गोष्टी झाल्या. पहिल्यांदी बैलाला एक तुकडा दिला, मग त्याला ती हाव सुटली, अजून पाहिजे कुत्रं. मग अजून कुत्र्याला काहीतरी टाकलं असतं, अजून काहीतरी आलं असतं. ते आज आमच्या पणजोबांच्या लवकर लक्षात आलं म्हणून त्यांनी ते वेगवेगळ्या awareness रूपात दाखवलं. येत होतं कारण तू त्यांना होप दिला ना. हां. एक दिलं म्हणजे अजून मिळेल, अजून एक दिलं, मग घरापर्यंत पाठलाग केला असं त्याने. गॉड नोज. खूप खतरनाक वाटतात किस्से. आणि आमच्या गावाच्या इथलाच एक किस्सा आहे. हा तर खरा किस्सा आहे, म्हणजे बरेच लोक बिलीव्ह नाही करत, पण हा खरा किस्सा की पूर्वीच्या काळी जे जमीनदार वगैरे असायचे ते घोड्यावर यायचे. म्हणजे अप्रॉक्स 60s मधला काळ, घोड्यांवर वगैरे ते ट्रॅव्हल करायचे ह्या शहरातनं त्या शहरात किंवा गावात वगैरे घोड्यांवरनं, कारण ते जमीनदार होते. सो दे हॅव देअर रॉयल लाईफ, घोडा वगैरे असं तसं. तर एक माणूस घोड्यावरनं रोज येत होता, तर एका पर्टिक्युलर पॉईंटला आल्यानंतर त्याला आवाज यायचा, मी येऊ का तुझ्यासोबत. तर जमीनदार वॉज लाईक ब्रेव होता तो, त्याला काय घेणं देणं नव्हतं, तो आपला इग्नोर करायचा आणि जायचा. असं करत करत बरेच दिवस झाले त्याला आवाज यायचा एका पर्टिक्युलर पॉईंटला. तो मित्रांमध्ये असंच बोलत होता, तर मित्र म्हणले एक दिवस ये म्हण, काय होतं बघ. म्हणलं ठीक आहे, मी म्हणतो ये, काय होतं बघू. मग त्याने आधी थोडं रिसर्च केलं की नक्की काय असेल. कुठल्या तांत्रिकाला विचारलं, कुणाला विचारलं, तर त्याला काही गोष्टी कळाल्या. तो म्हणला ठीक आहे. तो तिथं गेला. आता यावेळेस तो प्रॉपर तयारीनं गेला होता. तिथे गेल्यानंतर परत आवाज आला, मी येऊ का. तो जसा म्हणला ये, त्या घोड्याच्या पुढे एक बाई आली. तो म्हणला बस, मी तुला सोडतो कुठं सोडायचं आहे. ती बाई बसली, घोडा चालू झाला. तर तिचे काही एक लिमिट असेल, ते लिमिट झाली तरी सुद्धा त्या बाईला उतरता आलं नाही. ती बाई उतरलीच नाही. खाली उतरल्यानंतर तिच्या पायाला खडे टोचले. ती म्हणली हे कसं झालं पॉसिबल. त्या बाईचा तिनं पदर, घोड्याचे केस आणि त्या बाईचे केस एकत्र कापून एक पुडी करून ठेवली होती, वशीकरण टाईप. त्या स्पिरिटला एक ह्युमन फॉर्म तयार झाला होता, त्यामुळे तिला पायाला खडे टोचले. ती ह्युमन फॉर्ममध्ये आली होती. त्याच्यानंतर त्या जमीनदाराने त्या बाईशी लग्न केलं आणि अजूनही त्यांचा संसार चालू, काय म्हणतो आपण, त्यांचा वारस आहे अजूनही, वारसदार अजूनही आहेत. ती ह्युमन फॉर्ममध्येच होती मरेपर्यंत. त्याचा मृत्यू नॅचरल झालेला आहे, त्या माणसाचाही मृत्यू नॅचरल, आणि त्यांची जी पिढी आहे ती अजूनही आहे त्या गावात. बापरे. मला त्याचं की
कुठल्या तांत्रिकांनी ते सांगितलेलं असेल, त्याला डेअरिंग एवढं कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ते गाठ मारून ठेवायचं. बरं तिला कळू न देता ती पुढंच बसलेली आहे. बहुतेकदा असं पण होतं खूपदा की जी एंटिटी असते किंवा जी आत्मा असते, कारण आपण ह्यातच काम करतोय आणि तो त्यांचा वेळ पण असतो, तर ते लोकच आपल्याला थांबवतात. हो, कारण कसं आहे ना, कुठं ना कुठंतरी आपण त्यांना डिस्टर्ब करतोय असं पण असेल. मे बी आपला तो मोटो पण नसेल की मला त्याला डिस्टर्ब करायचं आहे, पण त्यांना तसं वाटत असेल तर. तर आणि त्यांचं थिंकिंग आपण नाही बदलू शकत. ती त्यांची एक स्पेस आहे. आपण त्यांच्या स्पेसमध्ये जाऊन, त्यांच्या प्लेसवर जाऊन त्यांच्या विषयीच काहीतरी बोलतोय. त्यांना त्यांना ते नाही ना कळणार की हे फिल्म आहे किंवा काय. आत्मा तेवढं नाही समजून घेणार. आत्मा एकच म्हणणार, मी तर आराम करतो, नाही का आराम करून दे ना मला. आयुष्यभर जे काही दगदग होती, मला आता मेल्यानंतर तरी सुख, ते पण नाही. मग साहजिक आहे, तू त्यांना डिस्टर्ब केलं की ते तुला डिस्टर्ब करणारच. आत्ता ते तुम्ही जे बोलला त्याच्यावरनं मला आठवतं की मी एक शॉर्ट फिल्म शूट करत होतो, जी स्क्रिप्ट माझी नाही आहे, दुसऱ्याची स्क्रिप्ट होती. तर त्याच्यामध्ये 10-15 मुली एका गावात आलेल्या असतात आणि कारनी चाललेल्या असतात. त्यांची कार एका ठिकाणी बंद पडते वगैरे. सो अशी स्टोरी होती की एक माणूस त्यांना भेटतो, तो म्हणतो की ठीक आहे, मी आजच्या दिवशी तुमच्या एका वाड्यात सोय करतो वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर त्या मुली एक एक करून मारतात, कारण ती वाड्याची जी मालकीण असते ती सगळ्यांना मारत असते. कॉमन अशी स्टोरी होती. ती शॉर्ट फिल्म मी शूट करायला गेलो होतो पुण्यामध्ये. पुण्याच्या जवळपास एक गाव होतं, गावाचं नाव नाही घेत. तिथे एक वाडा होता, तो 13 ते 14 वर्ष बंद होता. तो मी उघडायला सांगितला. मला सांगा, आपण दोघं आहोत आणि आपण दार उघडतोय, दाराची बाहेरनं कडी काढली आणि दार उघडतोय, किती फोर्स लागेल? जस्ट नॉर्मल असं. हो, आपण दोघं धक्के मारतोय पण दार उघडत नाहीये. त्या जागेचा ओनर आला, त्यांनी फक्त असं केलं, दार उघडलं. मे बी ते आम्हाला थांबवत असेल. आणि बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की तुम्ही लोबन, धूप जाळू नका, त्याच्यामुळे ती एंटिटी अट्रॅक्ट होते म्हणतात. काही ठिकाणी म्हणतात की ते जाळ्यात ते पळून जातात. माहीत नाहीत नक्की काय आहे. आम्ही त्यावेळेस लोबन जाळला होता आणि एका मुलीला ते लागलं होतं रात्रीत. आणि जिथं माझं स्पीड मला माहिती की मी मॅक्झिमम जेवढा लवकर होईल तेवढं लवकर करतो. मी एका रात्रीत पण शॉर्ट फिल्म शूट केलेले आहेत, पण त्या दिवशी मी रात्री 9 पासून शूट करतोय, 1:30 वाजले तरी माझं शूटच होत नव्हतं. शॉटच मिळत नव्हता मला. काहीतरी विचित्रच जाणवत होतं. अँगलच व्यवस्थित लागत नाही आहे, लाईटच फ्लिकर होतोय, ॲक्टरकडनं येतच नाही, ॲक्ट्रेस लाईन विसरतात, ते खूप काही प्रॉब्लेम्स येत होते. आणि ठीक आहे, आज नाही उद्या करू आपण. 2 दिवस होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या रात्री शूट संपलं. पहाटे त्याच मुलीला घेऊन मी तिला घरी सोडवायला गेलो होतो, कारण ती खूप त्या लोकेशनपासून खूप लांब राहत होती. सो ॲज अ डिरेक्टर माझी जबाबदारी की मी तिला घरापर्यंत सेफली सोडणं. रात्रीत मी तिला सोडायला गेलो तर ती युजली जेव्हा माझ्याबरोबर असायची ती बडबड खूप करायची, पण त्या दिवशी ते गप्प होती. अरे ठीक आहे, एक्झॉर्शन होऊ शकतं, फिल्म आहे, होऊ शकतं. कारण सकाळी म्हणजे संध्याकाळी 6 पासून आम्ही होतो. गेलो वगैरे, तिला सोडलं घरी. जाताना ती मला काही बोलली नाही, बाय वगैरे काय नाही. म्हणलं ठीक आहे, राहू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फोन केला, म्हणलं संध्याकाळी शूट आहे बरं का बाळा, म्हणलं यायचं आहे. ती म्हणली हो येते. त्या टोनच म्हणलं हो येते. ठीक आहे, होऊ शकतं. कधी कधी घरच्यांचं पण काहीतरी गोष्टी असतात, कोणी ओरडलं असेल, कोणी काय तिचा बोललं मूड असेल तर खराब होऊ असेल. शकतं. ठीक आहे म्हणलं. आणि मूड स्विंग्स मुलींना असतात, होऊ शकतं. दुसऱ्या दिवशी परत दुपारी तिचा फोन आला की मला न्यायला ये. म्हणलं न्यायला येतो. आणि माझ्या ते लक्षात नाही राहिलं, मी ते प्रॉपर्टीज गोळा करायच्या नादात विसरून गेलो. तर तिच्या आईचा मला फोन आला, तुम्ही न्यायला नाही ना आला, ती चिडलीवर का तुमच्यावर. ती माझ्या बहिणीसारखीच होती, ती चिडलीवर का तुमच्यावर. म्हणलं ठीक आहे, बहीण चिडली तर भाऊ तिची समजूत काढू शकतो ना. आई म्हणलं ठीक आहे, मी सोडले तिला, फक्त संध्याकाळी तुमचं शूट झालं की मला सांगा, तुम्ही काही एवढं लांब याची गरज नाही आहे, मी घ्यायला येऊ शकते. म्हणलं ठीक आहे, आमचं शूट काय आज लवकर होईल, झालं की सोडतो. ठीक आहे म्हणलं. आणि आम्ही एका मैत्रिणीच्याच घरी भेटलो होतो. म्हणजे तिथनं ते लोकेशन जवळ होतं, 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मला इथंच सगळी तयारी करायची, मेकअप वगैरे करायचा, इक्विपमेंट घेऊन जायचं, शूट करून परत रात्री यायचं. सगळे लोक मेकअप करायला आतमध्ये गेलेले आहेत बेडरूममध्ये, पण ती बाहेरच आहे. म्हणलं मेकअप करायला जा. मी नाही जाणार मेकअप करायला आत. मला बाळा मेकअप करायचं आहे, म्हणलं निघायचं ना. मी नाही जाणार, सांगितलं ना एकदा.
मला वाड्यावर जायचं आहे. फिल्म लँग्वेजमध्ये आम्ही लोकेशन बोलतो, ती वाडा बोलली आहे. मला वाड्यावर जायचं आहे, चल आत्ताच्या आत्ता घेऊन चल मला वाड्यावर घेऊन चल. कानपाड फोडीन म्हणलं गं बस, तू चालणार आहे का नाही, आत्ताच्या आत्ता मला वाड्यावर जायचं, सांगितलं ना तुला. ती थोडीशी अग्रेसिव्ह व्हायला लागली. म्हणलं ठीक आहे जायचं आहे ना, सगळेच जाऊ म्हणलं. कशाला तुला एकटीला घेऊन जाऊ, सगळेच घेऊन जाऊ. पाणी पिणार का म्हणलं तू, चल तुला पाणी देतो म्हणलं. पाण्याची बाटली दिली, 1.5 लिटरची पाण्याची बाटली तिनं घटाघाटी पिली आहे. 1.5 लिटर नॉर्मल ह्युमन नाही पिऊ शकत. मला अंदाज आला, जे आमचे जे 2-3 पोरं बसली होती त्यांना पण, सर सांगतो बस म्हणलं. आलं आहे, लक्षात आलं आहे. म्हणलं मेकअप करायचा ना तुला, सांगितलं ना मला मेकअप करायचा नाही आहे, मला वाड्यावर जायचं, चल. फक्त 2 पोरांना असं केलं. पोरांनी तिचे हात पकडले, आम्ही हातपाय पकडले, उचललं, घेऊन जायला लागलो तर ती शिशी करायला लागली. का? कारण त्या चौकटीवर गणपती होता, दगडूशेठ गणपतीचं चित्र होतं, तेव्हा ती आत जायला तयार नव्हती. आणि किचनमधनं रूम होती त्यांची, किचनमध्ये देवघर होतं त्यांचं. सगळ्या मुलींना बाहेर बोलवलं, सगळ्यांनी मिळून तिला असं, म्हणजे आपण काय म्हणतो, असं फोर्सफुली तिला असं पुश करत 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 घेऊन गेले. तिला डोळे बंद केले होते आम्ही. आतमध्ये बेडवर टाकल्यानंतर तिचे डोळे पूर्णपणे वाईट झाले होते आणि ती तडपडत होती. मी एकटाच काय करणार, सगळे मुलीसुद्धा घाबरल्या होत्या. मुलींना म्हणलं तुम्ही सगळे इथनं निघून जावा, एकही मुलगी मला इथं दिसता का म्हणलं. ॲज अ डिरेक्टर सांगतोय, सगळे बाहेरच्या रूममध्ये जाऊन थांबा. पोरांना म्हणलं चला हनुमान चालीसा लावा. पोरांनी हनुमान चालीसा, जशी हनुमान चालीसा लावली आहे भाई, मी तुला सांगतो फिल्ममधला सीन असतो ना एखादा, तशी ती उड्या मारायला लागली. तिचे हात असे पकडले होते, ती अशी करत होती. 17-18 वर्षाची मुलगी, एवढी अग्रेसिव्ह. मला एवढं रडायला आलं की माझी चूक आहे रे ती. कशाला तेव्हा तो वाडा कशाला घ्यायचा, मी नसतं घेतलं काय, दुसरं एखादं घर मिळालं असतं काय, मला रडायला लागलं. शेवटी काय झालं तरी माझ्या बहिणीसारखी आहे रे ती, मी नाही हे करू शकत. खूप हे केलं. आता आम्ही प्रॉपर्टीजमध्ये लिंब नारळ वगैरे लागतातच आम्हाला, ते घेतले, लिंब उतरून टाकलं होतं. सगळी लिंब एका उतरून टाकायचो मंत्र म्हणून. ते मंत्र म्हणजे काय, आपण म्हणतो देवीचं काही दुर्गा कवच असेल, हनुमान चालीसा असेल, तुम्ही हे म्हणलं तरीसुद्धा त्या गोष्टींचा इफेक्ट होतो. ते एका पिशवीत टाकले. तर मला सांग, 5-6 लिंबांचं वजन किती असणार आहे, 5-6 लिंब वजन किती असणार आहे. काहीच नाही. पोरांना उचलताना त्रास होत होता. उचलले नव्हते जात. असं तुम्हाला सगळं उचला, जड आहे का, अरे मला उचल, काय नाही होत. नारळ वगैरे टाकून सुद्धा त्याचं वजन खूप होतं. म्हणजे आपण होतं ना इझिली उचलता, एका माणसाला उचलताच येत नव्हतं. दोघांनी ते कसं उचलून ते बाहेर नेऊन टाकलं. म्हणलं टाकल्यानंतर कुणीही किती मागणं हाक मारली बघायचं नाही. लोक शिव्या घालतील, श्राप घालतील, तुमच्या नावाने हाक मारतील, तुमच्या गर्लफ्रेंडचे आवाज येतील, मागं बघायचं नाही. घरी परत या. घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने हातपाय धुवा. पोरींना पण सांगितलं हातपाय धुवून घ्या पहिले मिठाच्या पाण्याने. ते सगळं झालं. हे होतंय ते खूप किंचाळायला लागली. आजूबाजूची लोकं जमा झाली. त्या आजी होत्या, त्या म्हणल्या काय झालं, म्हणलं असं माझी काळजी करू नको म्हणले, मी आहे ना करते. ते गेल्या, त्यांनी दत्ताचं कथन केलं होतं, श्री गुरुदेव दत्तांचं. आपलं प्रसाद आणला, खायला दिला. 15 मिनिटात पोरगी ठीक, बरी झाली. म्हणली काय झालं, शूटला नाही जायचं आपल्याला. म्हणलं शूट झालं की, म्हणलं बाळा शूट कधीच झालं. म्हणलं काल नाही का म्हणलं तुझं शूट झालं, तू किती छान परफॉर्मन्स दिला. काल झालं शूट, हो काल झालं की शूट म्हणलं आपलं. मग काल रात्री मी कुठे होते. अगं तू म्हणलं खेळता खेळता तू पडली, म्हणलं तुला डोक्याला लागलं म्हणून आम्ही घरी घेऊन आलो. तू झोपेतच होती. हो का, झोपेतच होती का, हो. आणि तिच्या आईला पण बोलवलं होतं आम्ही. तिच्या आईनं पण सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे ती त्या फेजमध्ये असताना नॉर्मल होताना आईनं पण बघितलं. आम्ही ते हनुमान चालीसा लावली, बाकीच्या गोष्टी केल्यामुळे ते सस्टेन करू शकलो. मला आठवतं मी एक वाक्य बोललो होतं की प्लीज जो कोणी असेल प्लीज हिला सोड, ही माझ्या बहिणीसारखी आहे. तो जो कोणी असेल माझी चूक झाली, प्लीज सोडून दे. लिटरली मी विनवणी केली होती. ते सगळं झालं. त्या मुलीला म्हणलं तुम्ही घरी घेऊन जा मम्मी. म्हणलं हे करू नका. मी सांगितलं की ही शॉर्ट फिल्म आपण कॅन्सल करतोय, परत दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही घटना घडायला नको. 2 पोरांना म्हणलं त्यांच्या मागं जायचं. पोरं म्हणले ठीक आहे सर आम्ही जातो. पोरं मागं गेली. म्हणलं त्या मॅडमला सांगितलं, तिच्या आईला सांगितलं, तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढून एका बॅगमध्ये द्या म्हणलं, आणि तिला मिठाच्या पाण्याने आंघोळ घालून
शांतपणे देवघरात बसवा, बाकी काही करू नका. एक टॉप, एक जीन्स आणि येणं काय वजन असेल? पोरं म्हणली सर आम्हाला उचलत नव्हतं. ते पाण्यात टाकलं, पोरं घरी आली, आम्ही मिठाच्या पाण्याने हातपाय धुतले. 1 वाजला होता. करायचं काय? एंटिटी गेली आहे का नाही आम्हाला कसं कळणार? पूर्ण म्हणलं चला माझ्याबरोबर जरा फिरून ये, म्हणलं कुठल्या देवळात देऊळ वगैरे आहे का ओपन बघूया. आम्ही गेलो. रात्री 1 वाजता कुठल्या देवाचं मंदिर ओपन असतं आणि कुठला पुजारी असतो? नरसिंह देवाचं मंदिर ओपन होतं. तिथला पुजारी होता. तो मला एकच बोलला, वाचलायस तू. त्याने आम्हाला अंगारा दिला. आम्ही घरी येऊन आलो, सगळ्यांना अंगारा लावला. पोरांना म्हणलं हा विषय परत काढायचा नाही, म्हणलं आपली शॉर्ट फिल्म बंद आहे. नाही केली ते. नाही केली शॉर्ट फिल्म. का, कशासाठी करायची? आणि अशी तुम्हाला कुठली पुण्यातली अशी जागा माहिती आहे जी फेमस नाही आहे लोकांमध्ये, बट तिथे आहे काहीतरी? एक हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल. कोणता एरिया आहे तो? पुण्यापासून थोडंसं एक साधारण 12-13 किलोमीटर लांब आहे, साईडला आहे, लोणी एरियामध्ये. आम्ही शूट करत होतो तिथं. तर तिथं 6th फ्लोअरला एक बाई शॉक लागून मेली होती. ओके. पावसाळ्यात पाणी आलं आणि ते विजेचा काही? नाही वीज नाही, ते बोर्ड असतो ना, स्विच बोर्ड काइंड ऑफ, ते असं ते तिथं काहीतरी पाणी लीक झालं होतं आणि त्यांनी हात लावलं, ते शॉक लागून गेल्या. आणि आम्ही शूट करत होतो ना, आम्हाला सांगितलं की असं असं झालेली घटना, बघा बाबा तुम्ही विचार करा. आणि आम्हाला जे स्लॉट मिळाला होता शूटचा, तो असा होता की त्यावेळेस हॉस्टेलमध्ये एकही मुलगी नव्हती. आम्ही आमचेच क्रू मेंबर घेऊन गेलो होतो. तिथं 3rd फ्लोअरला, आता 6th फ्लोअरला ही घटना झाली. ओके. तर जी काय पाहिजे होतं ओरा तो 6th फ्लोअरला पाहिजे होता. 3rd फ्लोअरला 303 नंबरची रूम नंबर मला अजूनही आठवतं. आतमध्ये कोणी नाही आहे, रूम बाहेरनं लॉक आहे, आतली लाईट बंद चालू होते. एक लहान मुली, आम्ही ते शूट करत होतो, त्या मुलीचं क्लचर काढून ठेवलं होतं. ते क्लचर इथं ठेवलं ना, ते इथनं इकडं, इकडनं तिकडे, तिकडनं तिकडे, असं ऑटोमॅटिक. बरं जाताना दिसत नाही आहे. ती म्हणते अरे विने माझा क्लचर कुठे? मला नाही माहिती. मग तिकडे काय इथं आहे तुझं क्लचर? ती म्हणते मला माहिती नाही मी इथं ठेवलं, इथं कसं काय गेलं? मग मी म्हणायचो मी ठेवलं आहे. तिला काय सांगू रात्रीचं की हे झालं आहे? ती एकतर घाबरणार. सगळे क्रू मेंबरला कळलं होतं काहीतरी चाललं आहे. आम्ही खाली आलो, त्यांना चावी वगैरे दिली, म्हणलं बाकी सगळं लाईट्स वगैरे बंद केल्यात. आमचा डिरेक्टर बोलला तिथे, ते 303मध्ये कोण आहे लाईट चालू आहे? म्हणले काही बोलू नका, म्हणले आम्ही दोघीच राहतो इथं. ते केअरटेकर म्हणले रात्रीचं असं काय? म्हणले नाही त्याला माहीत नाही, म्हणलं मीच चालू केली ती लाईट, ते बंद करायचं राहिले त्यांनी, ते तुम्हाला सांगत असेल तर बंद ते करून येतो म्हणलं. मी गेलो, बंद करून आलो, सांगितलं त्यांना बंद केली. म्हणलं मित्राला म्हणलं असं नको बोलू, आपल्याला यूज टू आहेत त्या गोष्टी, त्यांना नाही आहेत. ते एकटेच आहेत, ते रात्रभर काय विचार करतील? बरं. आणि सगळ्यांना त्या कुणाला तरी आपण म्हणतो ना, एक अनएक्सपेक्टेड डेथ झाल्यानंतर काही ना काहीतरी त्या गोष्टी असणार आहे. पण म्हणून तू जाणवलं म्हणून जर सांगितलंस तर साहजिक आहे समोरचा माणूस घाबरून जाईल. ते सांगतो ना, ती वेबसिरीज अजूनही होती आहे. कुठलीही वेबसिरीज व्हायला 40 दिवस खूप झाले, आम्ही 2.5 वर्ष करतोय. काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. होतात ते आणि अजूनही होतात ते. माझं जॉबचं झालं, परत मित्राचं काही ना काहीतरी, मित्राची तब्येत बरी नाही आहे, जी ॲक्ट्रेस आहे तिची तब्येत बरी नाही आहे. ॲक्टर म्हणतो की माझं एक वेगळा प्रोजेक्ट आलं आहे, मी तिकडे चाललो आहे. जी आमची अडखळे येतात मध्ये. आमची असिस्टंट डायरेक्टर म्हणले नाही माझं लग्न झालं, मी चालले आहे गावी. मग जी फॉर्मल टीम आम्ही फॉर्मअप केली होती, त्या टीममधले फक्त 2-3 जणच राहिले आहेत, बाकी सगळे 6 DOP वापरलेत मी. मॅक्झिमम 2 असतात, आम्ही 6 DOP वापरले. प्रत्येक DOPचं विजन वेगळं. अरे म्हणलं त्यांनी काय होईल? मग प्रत्येक वेळेस आम्हाला ते DOPला बसून त्या अगदीचं विजन दाखवावं लागायचं, मग त्याला सांगावं लागायचं की. आणि DOP पण काय नाही, सर वो मजा नाही आ रहा है असं म्हणून सोडून देतात ते DOP. बापरे, काही कारण नाही. कारण काय नाही, पण इन होताना ते खूप एक्सायटेड आहेत, सोडताना त्यांची रिझन खूप वेगळे आहेत. नाही रे यार ती मजाच येत नाही आहे, नाही रे विनय ते प्रोफेशनल वाटत नाही आहे. शूट करताना छान दिसतंय, एडिट करताना वेगळं दिसतंय. बरं आम्ही असंही नाही की खूप हॉन्टेड ठिकाणी गेलेलो आहे, सगळ्या गोष्टींची रेकी केलेली आहे, घरचेच लोकेशन्स आहेत तरी. सो बेसिकली हे असं आहे.
पण ऑल द बेस्ट थँक्यू सो मच. यस, ती नक्कीच लवकर नक्कीच. पूर्ण होईल हो हो नक्की, देवाच्या आणि नक्कीच. लवकरच आम्हाला ती बघायला मिळेल. हो हो नक्की नक्की OTT वर येईलच. हो, मी नक्कीच पाठवेल तेव्हा link तुम्ही तुम्हाला. सांगा आणि आम्ही नक्की शेअर करू आपल्या ऑडियन्स बरोबर. मंडळी, तुम्हाला विनयचे गोष्टी कशा वाटल्या, त्यांचे अनुभव कसे वाटले, नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही त्यांना फॉलोही करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे ID आणि डिटेल्स असतील. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू. आणि काळजी घ्या, तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या. तुम्ही स्पॉटीफायवरही ऐकू शकता. आणि थँक्यू सो मच विनय, तुम्ही आलात आणि तुमचे अनुभव शेअर केले. थँक्यू सो मच.